नमस्कार मंडळी. हास्यास्पद विधानं आणि प्रचारानं रंगलेल्या निवडणूक काळात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खरी हसवणूक, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. मंडळी, या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहेत की या आठवड्याचे हास्य महारथी ठरून कोणाला मिळणार आहे स्क्रॅच अँड विनची संधी. त्यामुळे आपल्या सगळ्या विनोदवीरांना विजयी आणि नशीबवान ठरण्यासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि सुरू करूया आजचा आपला पहिला परफॉर्मन्स. मंडळी, आपल्या प्रसादानं त्याच्या नोकराला कामावरून काढून टाकायचं ठरवलंय, पण या नेहमीच्या सिच्युएशनला ऐन वेळी एक जबरदस्त गोड ट्विस्ट आलाय. जाणून घेऊया हा गोड ट्विस्ट नेमका काय आहे तो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पंढरीनाथ कांबळे आणि प्रसाद खांडेकर यांचं. हॅलो, गौरव मोरे भंगार आणि रद्दी, हेच दुकानाचं नाव आहे आमच्या. हा, ठेवतो. काय ते नाही ते बोर्डावर लिहिलंय ना, ते स्वतःच्या तोंडून बोलून परत एकदा आनंद मिळवायचा, बाकी काय. हा ठेवतो. हा, बस झाली फालतूगिरी, आता कामाला सुरुवात करूया. बस झालं 2. हॅलो, गौरव मोरे भंगार आणि रद्दी. नाही राहला, एवढा आनंद मी तो परत केला. चला ठेवतो, बस बाकी काय नाही. अरे पॅडक बोलायला पंढरी. अरे पंढरी, हा पंढरी ना काय कामाचं नाही सांगतो. इथं दुकानातली सगळी कामं सोडून ना बाहेर त्यांची कामं करत राहतो. यात हिशोबच करतो. पंढरी आलो. अरे कधी आलो ये मेला लवकर. आलो 1 मिनिट. आलो मालक. ही रद्दी कुठं उतरायत का बाय? एवढी अक्काची रद्दी आणायला एवढा लागतो का तुला? नाही मालक, काय झालं, ते अरुण शेट आहेत ना, त्यांच्या गाडीवर फटका मारत होतो. तर फटका मारून निघालो, तर मग ते अरुण शेट म्हटले थांब. मी पण आज आंघोळ नाही केले, तर माझ्यावर पण फटका मारून जा. मग त्यांच्यावर पण फटका मारला आणि निघालो. म्हणून कशाला दुसऱ्यांची कामं करत बसता इथं दुकानातले कामं सोडून. मोठा शांपण हे काय कोणाचं आहे? हे समीर चौगुले सरांची रद्दी आहे ती. समीर चौगुलेंचे एवढे स्क्रिप्ट रिजेक्ट झाले? नाही, हा गट्टा आहे ना, तो प्रोडक्शनने रिजेक्ट केलेला आहे आणि हा आहे तो पार्टनरने रिजेक्ट केलेला आहे. पार्टनर पण रिजेक्ट करायला लागले बघा ना. बरोबर, तू काय फार डोकं लावत नसता. एवढं का वजन लागते रे? एवढ्या कागदांचं एवढं नाही वजन वाटलं पाहिजे. काय घोळ आहे याच्यात. काय केलं? त्याने बांधून ठेवलं होतं, रेडी करून ठेवलं होतं ना. हो, पण ते नीट चेक केलंस ना तू? हा, मी असं बांधून ठेवलं होतं. चेक. हे काय चेक नव्हतं केलंस? नाही, ते असं मस्त बांधून ठेवलं होतं ना. मी आपलं अरे दगडाचे पैसे देऊन आलास तिकडे. अरे काय करू मी तुझा? कागदाच्या ऐवजी दगडाचे पैसे देऊन आलास. सॉरी. किती दिले ह्याचे पैसे? 20 किलोचे 10 रुपये किलो प्रमाणे 300 रुपये. किती प्रमाणे किती दिले? 20 किलोचे 10 रुपये किलो प्रमाणे 300 रुपये. अरे कोणतं गणित आहे? सोपं आहे, तुम्हाला माहिती नाही. बघा, 20 गुणुले 10. हा, 10 0 0. हा, 1 दुने 2 झाले 20. वरनं घेतले 10 झाले 30. आणि 20चा तो 0 होता ना, तो असाच उगत होता ना, तो असा घेतला खाली, झाले 300. मला शाबासकी. कानपड फोड. शाबासकी? अरे कुठलं गणित आहे? तो आर्यभट्ट जिवंत असताना शोधलेलं 0 फेकून मारले असतं तुला. बस झालं, आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं. हे काय? माझ्या दुकानात चालतं व्हायचं. तुला इथे राहायला देतो, खायला देतो आणि माझाच धंदा डुबत चाललाय. हे काय? तुझी भांडी, हे तुझे कपडे, हे तुझं सामान. आत्ताच्या आत्ता निघायचं. चल, चालतो. गेट आउट. मालक निघ म्हटलं नाही. चल, चालतो. असं नका करू एवढं छोट्याशा चुकीसाठी. अहो मालक, चुका होणार ना. माणूस आहे ना, माणसाकडनं चुका होणार. चुका नाही, अख्खा सिमेंट खेळ केलास तू. कळतं का तुला? अरे एवढा हे कुठून आणतोस हे 0? पगारातून तोच गोंधळ. मालक, हा 0 इथला, तर 0 इथला. बस झालं, बस. तू जा इथून. मला नकोय दुकानात. तुझी एकही वस्तू मला डोळ्यांसमोर नको. चालतो इकडून. मालक, असं नका करू. मी पाया पडतो तुमच्या. असं ऐन वेळेस तुम्ही बाहेर काढलं तर मी रस्त्यावर येणार. अरे तुला ठेवलं तर मी रस्त्यावर येईन.
निघीन चालता हो म्हटलं ना माझ्या दुकानात नाही थांबायचं बाहेर जाऊन मर जीव दे मेलास तरी चालेल या जगाला काही तुझा उपयोग नाहीये मला गरज नाही चल निघ इकडून एवढ्याशा पैशांसाठी तुम्ही माझा अपमान करताय अरे आता मलाच इथे राहायचं नाही अरे चाललो मी खेळणार पण नाही चल निघ इकडून अरे, कोण अरे थांबणार? जा अरे, रे जा जा रे, हे बघ चल. एरियात दिसलास ना तंगड तोडून ठेवून सांगून ठेवतो ए मालक एरियाचा कोणाला धाक देत आहे हा 8x8 आहे ना हा ही एवढीच तफरी तुमची बाकीचा जो एरिया आहे ना तो गव्हर्नमेंटचा आहे तुमच्या बापाचा नाही याला बाप कोणाचा काढतो? नाही, माझाच बाप कोणाचा काढतो? चल निघ इकडून. निघ चल, फट. अरे चाल मला अरे चल, तुला ते छप्पन मिळतील. अरे अरे चल छप्पन रे. मिळतील, पण माझ्यासारखं अरे नाही निघ. मिळणार. एवढा अरे इमानदार चल, नोकर, हा, बाप. फट, फालतू. हा, अण्णा त्याला काय बोलतो? अण्णा हा. अण्णा तुम्ही मला सारखं छोटू नका ना म्हणू अरे काही झालं तुम्ही तर माझ्यापेक्षा पण छोटू आहे व सर स्किट मध्ये बोलवायचं आणि अपमान पण करायचं अरे अरे मला हे बघ काय आणलं? गावावरनं मी काय आणले आंबा आणलेत आंबा आंबा हापूस आंबा हापूस आंबा देवगड वरून आणलाय देवगड. हे बघ हा? पण अण्णा अण्णा तुम्ही माझ्यासाठी एवढं काय करता मागच्या वेळेस पण तुम्ही मला फणस आणला होता हा. आणला तुमच्या एवढा फणस आणला आणि सगळ्या एरियातल्या सगळ्या लोकांना मी वाटून तरी पण उरला होता एवढं का माझ्यावर प्रेम करता अण्णा अरे तुम्ही? मला गावची भेट आहे सगळ्यांना भेटली पाहिजे ना आणि मला एवढं प्रेम कशाला करतो अरे तू कधी कधी माझी गाडी धुतोस हा अण्णा कधी कधी मला धुतोस मी घरी नसल्यावर मामीला मावरे आणून देतो म्हणून मी हक्काने तुला हे आंबे दिलेले आहेत हे बघ मला ये खा कसं आहे ते सांगा ओके थँक्यू चल, थँक्यू बाय. थँक्यू ओके, बाय. येतोय, थँक्यू येतोय. थँक्यू अण्णा हा तर कुठं होतो आपण हे बघ मला आता तुमच्याकडे राहायचंच नाही समजलं ना मी चाललो एक मिनिट. ए तुझं सामान आठ ठेव का आता का चल आला मोठा शाणा मला नाही राहायचं मला तुमचे नाही डोकं फिरू नको आधीच सांगतो कानपड फोडेन चल होतात मला काय नोकरात होता तशी भांडणं हा काय चांगले नसतं. पांग फेडलेत आपल्या नात्याचे मला नाही करायची नोकरी तुमची चल ते सगळं सामान आठ ठेव चल नाही मला आता मूड ऑफ झालाय मला आज सुट्टी पाहिजे हा हा ठीक आहे बाबा देतो सुट्टी एक काम कर ती आता माझी बायको येईल भाजी चपाती खाऊया आणि 4 आंबे पिऊन ठेव आपण हा ठीक आहे पण मग पगार नाही कापायचा सुट्टीचा सांगतो हा अरे नाही कापत बाबा पगार तू जा कुठे जातोस तिकडे हा फक्त 4 आंबे ठेवून जात हा ठीक आहे असं प्रेमाने बोला 4 आंबे काय 4-5 सगळेच अच्छा म्हणजे आंब्यांसाठी चाललं होतं हे सगळं हा आंबा पिकतो रस गळतो भंगारचा राजा जिबला चाटतो हा अरे वा रे वा काय हवंय तुम्हाला काय हवंय हा आंबा आंबा हवाय हा बघा आंबा अरे हात आंब्याचा वास पण येऊ देणार नाही तुम्ही हे माझ्या मालकीचे आंबे आहेत अरे मी मेहनत केली एक आंबा पण देणार नाही तुम्हाला हा ते ना यार पंढरा एवढं काय हा एकटा खाणार आहेस का एवढे आंबे मी काही नाही मी हा 12 आहेत ना 12 हा तू काय का दुसरा मला दे ना 10-11 आंबे वा 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 म्हणजे आंबे माझे मी एक खायचा नाही 10-11 तुम्हाला द्यायचे रे वा मग एकट्याने किती खाणार आहेस तू मी काय वाटेल ते करेन मी त्याचा आंब्याचा फ्रूट सॉलिड करेन काय करेन फ्रूट सॉलिड हे आधी सॉलिड कर दे आम्ही ते करतो ते मी फ्रूट सॉलिड करेन मी आमरस करेन मी त्याचं आईस्क्रीम करेन आंब्याचं आईस्क्रीम करेन मिल्कशेक करेन काय वाटेल ते करेन अगदीच काय नाही ना तो वेरियात जाऊन विकेन सगळ्यांना आणि उरलेले वाटून टाकेन सगळ्यांना पण तुम्हाला एक आंबा देणार नाही मी तुम्हाला दाखव तरी कसा आहे. आंबा हा काय फळ आहे कुठला देवगड दाखव रे या टच नाही करायचा आंब्याला पहिलाच सांगतो दाखव नको हा. फक्त असं लांबून हा दाखव बघा लांब न बघायचा फक्त अरे हा कच्चा आहे जा आमरस कर आईस्क्रीम कर हा फ्रूट सॉलिड कर हा अगदी नाही तर जाऊन विक कोणाला विक माहिती आहे क्रिकेटवाल्यांना क्रिकेटवाल्यांना का? सीझन बॉल म्हणून वापरतील एवढा कडक आहे तो जा हा? हे तुझं सामान चाल निघ फालतू, चाल निघ चाल चालतो इकडून अहो मालक आता भर पगारी सुट्टी देत होता आणि आता निघ म्हणताय तुम्ही ओ भरपगार सुट्टी पाहिजे ते फक्त आंब्याला बघून जरा माझी जीभ खुडली काय झाली ते जिभेला पाणी सुटलं म्हणून तुला कसली चाल फट अहो पण मालक हा आंबा कधी ना कधी पिकेलच ना पिकेल मी संध्याकाळी जाऊन विकत घेईन चल निघ चल इकडून एक काय तुझी काही मदत नको इकडून निघ म्हटलं ना ठीक आहे, चालतं ठीक आहे.
अरे बघून घेईन, लक्षात ठेवीन. अरे जा रे. अरे जा रे नाही, अरे फुट रे. अरे बघून घेईन तुम्हाला. अरे हाड. अरे हाड तर तू लोद्या. लोद्या? हा मी हाड आहे ना, हाड तर तू लोद्या नाही, मागत ते हाड नाही रे, कुत्रावाला हाड, कुत्रावाला हाड. मग तू अफुलवाला हुप. अरे हुप. अरे हाड. अरे अरे चाल. जातो मी. अरे ए छोट्या, अरे अण्णा परत आले तुम्ही. अण्णा छोट्या. अण्णा. अरे काय झालं माहितीये का मला, ते मामी बोलली ते आंबे चुकून कच्चे गेलेले आहेत, हे पिकलेले आंबे तुला द्यायचे होते. हा? मला हे पिकलेले आंबे आहेत. बाला कसं आहे तर मला सांग. हा? खा 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 खा. थँक्यू अण्णा, थँक्यू Yes, yes. थँक्यू अण्णा, थँक्यू. टाच नाही करायचा सामानाला, टाच नाही करायचा. पिकलेला आंबा, पिकलेला हापूस, हापूस आंबा. अरे आ. अरे कुठनं 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 एखादं फळ हे कसं एवढं गोड होऊ शकतं. आंबा. हो मालक, ते लाल फाता गळते, जरा आवरून घ्या. काय 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 विचार करता? हाच विचार करतो की कास्टिंग मध्ये मी नोकर आणि तू मालक का नाही झाला. आता नाही कॅरेक्टर चेंज होणार, आता नाही. आता हे 6च्या 6 आंबे मी फस्त करणार, नंतर ऐक बोलायचं. ना ऐक ना ऐक ना ए बा ऐक, मालक आहे ना आपल्यात होतात ना थोडंसे असं होतं. काय हे नाही, तू ऐक ना, बसूया आपण. एक काम कर, हे घे, एक काम कर, हे 10 रुपये हे कर, मँगो कुल्फी का, मँगो कुल्फी. हा मँगो मला हात लावायचा आंब्याला, पहिला सांगतो. आता हे सगळे आंबे संपवणार, नंतर बोलायचा. दे ना यार, ते आंबे ठेव बाजूला. मला पण दे ना जरासा, मला दे ना जरासा. नाही सांगितलं ना, एकदा नाही सांगितलं ना, कळलं ना. थोडासा दे ना यार. थोडासा. अरे आंब्याची कोय पण नाही मिळणार. कोय बोलतो यार पंढरी तू. कोय काय कळ, आंब्याचा बाटा पण नाही मिळणार. दे ना यार, ऐक ना. नाही बोल- आंबा दे बोलतो. दे आंबा, मला आंबा पाहिजे, मारून टाकेल कापेल मी तुला. आंबा दे मालक, आंबा दे मला. मालक आंबा दे. नाही मालक तुम्ही एका आंब्यासाठी हातापायी करताय. हा मी आंब्यासाठी हातापायी पडेन, पण दे ना मला आंबे. आंबा दे ना मला, दे ना मला. सीझनचा पहिला आंबा रे, पहिला दे ना आंबा. सीझनचा अरे, पहिला अरे. आंबा मी पहिला टेस्ट कर दे ना. अरे अरे किती लाचारी रे तुम्ही. माझ्या पायावर नाक जरी घासलत ना तरी पण आता आंबा मिळणार नाही. मला सांगा मोती कुठं आहे? मोती कशाला? आपला कुत्रा. हा कुत्रा मोती कुठं आहे? तो कशाला? त्याला आंबा द्यायचा आहे. पंढरा तू मोतीला देणार, मला नाही देणार. हा त्याला अरे, मोतीला आंबे आले ना, गालावर आंबे आले तिकडे. चालतील मला, पण तुम्हाला देणार नाही. ही तुमची अवकात आहे, कळलं ना. पंढऱ्या, तू माझी अवकात काढलीस. हा आंब्यासाठी माझी अवकात काढलीस. हा. माझी अवकात. पंढऱ्या, छातीत का आली पंढऱ्या? अण्णा सॉरी, अण्णा सॉरी, चुकून बोललो मी. अण्णा ऐका ना. अण्णा थांबा, मी ॲम्ब्युलन्सला बोलवतो. अण्णा नाही पंढऱ्या. आंबा आंबा अण्णा नको ना. अण्णा काय होतं? अण्णा मग सांगा ना, पाणी देऊ. थांब, पाणी देतो. नाही पंढऱ्या, मी नाही जगत आता. अण्णा असं नका बोलू. पंढऱ्या, मला माफ कर. अण्णा माझं चुकलं, मला माफ करा. अण्णा मला तुला घालून पाडून बोलायचं नाही. अण्णा मी उगाच तुम्हाला राग दिला. अण्णा माझ्यामुळे झालं सगळं. पंढऱ्या, मामीची काळजी घे पंढऱ्या. ना अण्णा असं बोलू नका ना. अण्णा आय एम सॉरी ना. अण्णा अण्णा मला माफ करा. भंगाराचा धंदा सगळं तुला. मला नको काय नको. अण्णा पण तुम्ही जाऊ नका कुठे. अण्णा ऐका ना. अण्णा पंढऱ्या, अण्णा पंढऱ्या, शेवटची इच्छा पूर्ण करतो, पण तुम्ही जाऊ नका कुठे. अण्णा जाऊ नका. अण्णा आंबा. एक मिनिट देतो. अण्णा आ गया. पंढऱ्या, कच्चा नको, पिकलेला. हा, एक मिनिट देतो. आ गया. हा पुरताच आ गया. आणखीन तुम्हाला देतो. आणखीन आपण देतो. आणखीन आपण. अरे किती नीच असशील रे तू. तुला लाज नाही वाटत?
तुला लाज नाही वाटत असं वागायला? अरे माझा जीव काढलास ना इकडे. ए मालक ए जाड्या ए ढोल्या, अरे तुझ्याशी बोलतोय. हे फक्त आंबा खायचा होता म्हणून अटॅकचं नाटक केलंस ना. ए ढोल्या बोल ना. बोल ना ए चालेल, माझा जीव काढलास इकडे तू. नॉनसेन्स बोल ना. आई शपथ बोल बोल बोल. काय आलं? फक्त आंबा खायचा होता म्हणून खोटं बोललास ना तू. का तू पण आंबा खा, मी पण आंबा खातो. ए तुम्ही पण आंबा खा, तुम्ही पण आंबा खा, सगळ्यांनी आंबा खा. हॅपी मँगो सीझन. आंबा हा सगळ्यांचा वीक पॉइंट आहे. खरं तर ह्या स्किटमध्ये खूप कमी अतिशयोक्ती होती आणि खूप जास्त सत्यता होती, कारण सगळ्यांनाच आंबा फार आवडतो आणि आंब्यासाठी कोणी इतकं वेड होऊच शकतं. त्या बात ही कॉन्सेप्ट सुपर होती आणि तुम्ही अर्थातच खूप भारी परफॉर्मन्स दिला. थँक्यू. हास्य रसिक, तुम्ही कशी दाद द्याल? प्रसाद, फायनली नाव जरी गौरव मोरे भंगार आणि रद्दी असलं तरी त्यातनं फायनली फळ रसदार निघतं हे महत्वाचं. अरे सुपर, अफलातून परफॉर्मन्स होता दोघांचे. म्हणजे हे स्किट बघून मलाही असं वाटलं की कधी एकदा आंबा खातोय. म्हणजे आंबा आवडत नसलेल्या माणसालाही तो आवडायला लागेल इतका ताकदीचा परफॉर्मन्स होता आणि इतके एनग्रॉस होऊन तुम्ही काम करत होतात. मला असं वाटतं काही फळांचा राजा वगैरे असं म्हणतात आंब्याला, पण फळांना सुद्धा आपला हेवा वाटत असेल. त्यांच्याकडे एकच राजा आहे, आमच्याकडे विनोदाचे 2 राजे. सुपर सुपर. ताई, मला विशेष अभिनंदन करावं असं वाटतं आज प्रॉपर्टी आणि सेटचं. Yes. फारच अप्रतिम प्रॉपर्टी आणि हे क्रिएट केलेली आहे. ऋषी आणि टीम साठी टाळ्या. खूपच सुंदर. आणि तुम्ही फारच कमाल परफॉर्म केलं. म्हणजे 5 मिनिटासाठी फील आला होता की एक नाटक सुरू आहे. आम्ही खूपच ओढले गेलो होतो परफॉर्मन्समध्ये आणि अतिशय दंग होऊन तुमचा परफॉर्मन्स बघत होतो. खूप खूप अभिनंदन. थँक्यू. पी स्क्वेअर, धन्यवाद. मंडळी, काहींचं आयुष्यच ना खतरूड असतं. आता आपल्या समीर दादाचंच बघा ना, याला मिळणाऱ्या शुभेच्छा सुद्धा याला त्रासदायक ठरतात. चला तर मंडळी, बघूया समीर आणि विशाखा या जबरदस्त आणि सुपरहिट जोडगोळीचा हा धमाल परफॉर्मन्स. काय झालं? एक मिनिट. बापरे, तू असा अचानक वीक नको ना काढत जाऊ. अरे पण मी रोज नाही नाही, केवढं भयानक दिसत ते. घाल तो घाल. रात्री झोपताना नाही तू घाल रे, ते बरं नाही दिसत ही. घाल. ए बापरे, अरे हे त्याच्यापेक्षा भयानक दिसतंय रे. मुद्दामून करतेस ना तू? विचार नको ना असं करू यार. उद्या 5:30 उठायचंय मला, स्क्रिप्ट लिहायचंय, परत 7चं शूटिंग आहे. ऐक ना विशू, ए विशू, 5:30 गजर लावलाय, तो जर नाही झाला तर मला उठवशील प्लीज? प्लीज प्लीज. आणि वीग 8 ठेव ना आतल्या खोलीत. एवढ्या लवकर का झोपतोस तू? 8 ठेव प्लीज 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 प्लीज. नीट वापरतो वीग आहे तो. केसांची मस्करी नाही बाळा, असं नाही करतो. महागातला वीग आहे. एवढं काय सोनं लागलंय? जन्माला आला तेवढा एवढा खर्च नसेल केला, एवढ्या ह्याच्यावर गेलाय. आई देवा 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 देवा. सचिन मोठा, सचिन गोस्वामा, आई तुम्हीच रे तारणहार. तुमच्यामुळे चूल पेटते रे देवा. आई समीर, ए झोपला झोपला. सई हा माझा नवरा आहे बरं का, आणि ह्याचा ना आज वाढदिवस आहे. आज म्हणजे आता 12 वाजतील ना, 10 मिनिटच राहिलेत 12 वाजायला. तर त्याचा वाढदिवस आहे. मी ना त्याला विश करून असं सरप्राईज देणार आहे मोठं. झोपला ग बिचारा. काय ग बिचारा माझा नवरा, दिवसभर लोकांना हसवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो, दमून बघून झोपतो. याला झोपला तर हा संपला. झोपला की याच्यातला कुंभकर्ण जागा होतो, याला उठवायला हवं.
मी काहीतरी करून याला उठवायला हवं. काय बरं कसं बरं उठवायचं. मी ना काहीतरी करते आणि याला उठवते. तो उठला ना बापरे संपलं बापरे. नाही काहीतरी काय चाललंय कुणाशी बोलते भिंतीशी काय बोलतेस नाही. जरा शांत हो ना झोपलोय ना मी. ओके सर प्लीज खूप दमलोय. तू ऐकलंस का मी काय बोलले ते. काय म्हणजे मी जे काय आता बोलले 12 वाजता बरं झोप. काय आहे काय आहे तुझं. ते डोरबेलचा आवाज वडिलांनी असा काढला होता पुच 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 असा आहे आवाज. तसं नाही रे ते तू काढतोस ना तुझ्या स्किट मध्ये तसा आवाज. आता नको ना आता झोपायचं ना. असाच काढतोस असं काढतो मी. असंच काढतोस ना तू. अख्खा महाराष्ट्र ज्याच्यावर लुब्ध आहे तो असा आवाज. काय रे बाप लुब्ध एवढी काय रिॲक्ट होते. नाही म्हणजे कसं आवडतो लोक ना तो असा नाहीये तो आवाज. फालतुगिरी करू नकोस तू. कसं असतं मेहनत आहे एक मिनिट असा अपमान करायचं नाही माझ्या आवाजानं सांगून ठेवतो. असं आहे तू का मला काढायला लावतेस. का काढायला लावतेस. झोपू दे ना तुझा आवाज खरंच. ऐकतेस का तू जरा. अगं डोळे लाल होतील का दुसऱ्या दिवशी माझे. प्लीज आता झोपू दे मला प्लीज. डिस्टर्ब करू नकोस. चला झोपू दे चला. झोप तू काय उठ ना सोम्या. सोमी उठ ना. ठीक आहे मी अजून 8 मिनिटं राहिली. मला वाटतं ना मी ना ती डोअर बेल ना आपली मेनडोरचं लॅच आहे ना ते नीट बंद नाही केलं. जरा बघून ये ना प्लीज. तू जाऊन बघून ये ना. मला कशाला सांगते. नाही मी हे करते ना श्वसन करते ना. मग जाता जाता श्वसन कर ना. काय फुफ्फुस इकडे ठेवून जाणार आहेस का. जा ना जाता जाता कर ना श्वसन. कर ना एवढं का. जा ना. अरे मी नाही जाणार. जा ना. मी जाणार नाही. लॅच लावले का बघून ये ना. अरे मी नाही जाणार. तुझं काम आहे तू जाऊन बघून ये. माझं काम तुझं काम. 1 मिनिट आता या विषयावर पण बोलूया. संसार दोघांचा आहे ना. मी जाणार नाही. ओके नको जाऊ. ठीक आहे मग दरवाजा उघडा राहिला चोर बी राहिला त्याने तुझा वीक चोरला. आता मला सांगू नको. कशाला चोरेल. चोर येऊन फक्त वीक चोरेल. वीकवर कशाला आहे तुझं. ते तसं नाही अगदी वीक चोरणार असं नाही. पण समजा बाई कपाटात दागदागिने काढले आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे हे नेण्यासाठी आपण कापडी पिशवी आणलीच नाही आणि पटकन ते वीक मध्ये दागिने टाकले आणि चोरून घेऊन गेला तर. वीकचा काय संबंध आहे. पिशवी आहे का वीक मध्ये. वीक काही असं होणार नाही. काहीही असं होणार नाही. शंका वर्तवली काही वीकला काही होणार नाही. अरे लेखकाची बायको आहे ना त्यामुळे चारी दृष्टीने विचार करते. आहे ना मी विचार करा. तू नको करूच विचार. ठीक आहे तुला असं वाटतं ना काही होणार नाही. नाही होणार. वीकला काही होणार नाही. ठीक आहे मग नाही होणार. वीकला कसं काय होईल. वीक जीव मी जाऊन बघतो यार. थांब झालंय सगळे लॅच लावले आता. आता मला झोपू दे बा प्लीज. जगतो मी. उद्या सकाळी उठायचंय मला. शूटिंग आहे माझं. स्क्रिप्ट लिहायचंय. ठीक आहे झोप. एवढ्या लवकर काय झोपायचं असतं पण माणसाला. अरे ऐक ना मला काय वाटतं माहितीये का. ऐक ना मी आहे ना जरा गॅस बंद करायचं विसरली. जरा पटकन बघून ये ना. तू जा. ऐक ना बघ ना. तू जा. मी नाही. ऐक ना बघ ना. अरे मी माझ्या पायाला क्रीम लावली ना त्यामुळे उठता येत नाही. पायाला क्रीम लावलेस. तोंडाला काय बूट पॉलिश लावणार आहेस. या थुकरटपणामुळे इतरांना LED मिळतो आणि तुम्हाला नटराजाची मूर्ती मिळते. अभिमानाची गोष्ट होती ती. मला आनंद झालेला होता. दिसला तरी चेहऱ्यावर होता काय दिसला का चेहऱ्यावर. विचारा सगळं. हातभर चेहऱ्याचा पडला होता खाली. चल झोपू दे मला. TRP पार्टनर बदला रे. सोम्या मला वाटतं ना समीर ऐक ना मला वाटतं दूध फ्रीज मध्ये ठेवायचं राहिलं. जरा बघून ये ना. उठ ना. मी ठेवणार नाहीये. खूप झालं तुझा. सगळी कामं तुझी मला सांगतेस. जा ना प्लीज बघ. नाही जाणार आता. खूप झालं तुझं. बघ ना. नाही जाणार. मला काय वाटतं माहितीये का मगाशी तुम्हाला वीक ठेवायला दिलंस ना तर म्हणजे मला असं वाटतंय की मी वीक फ्रीज मध्ये ठेवला दुधाच्या ऐवजी. तू वीक फ्रीज मध्ये ठेवलास. पण ते वीकला काही तसं होणार नाही ना. म्हणजे वीकला कसं काय होतं. केस आहेत ते त्याला काय होतं. नाही तसं काही होणार नाही म्हणा. पण समजा ती फ्रीज मधली आर्द्रता त्या वीकने अशी शोषून आर्द्रता अशी वीकला लागून वीक काही नाही होणार. खराब होऊ शकतो ना. नाही होणार खराब. ठीक आहे तुला वाटतं ना नाही होणार. मग नाही होणार. मग काय नाही होणार. नाही होणार तर नाही.
चला यार जाऊन बघून येतो यार. आता मोजून ना 6-7 मिनिटं राहिलेली असतील. थोडासा वेळ काढायचा आहे. काय रे बघितलं का? दूध फ्रीज मध्येच आहे ना. त्याच्या बाजूला भांडी घासायचा काथा ठेवलेला होता. बघ मी म्हटलं ना काहीतरी काळं सारखं मी फ्रीज मध्ये टाकलं काहीतरी घोळ जाणार. बरोबर सॉरी आहे ना. तुझं काय मी तू पाय पडू का प्रत्यक्ष? तुझी इच्छा आहे का? दार बंद केलंस ना? मगाशीच केलंय मी 3 वेळा जाऊन केलंय. सगळं केलेलं आहे मी. फ्रीजचं हो केलंय मी. त्या हो मध्ये कॉन्फिडन्स पण नाहीये. जा केलंय मी. दार बंद केलंय फ्रीज. जा ना बघून ये. बंद केलंय दार. जा बघ मग वीक दुधामुळे खराब झालं तर मला सांगू नको. काय नाही म्हणत कसं होतंय. मला आठवते दार बंद केलंय ते. पण मग बघ दरवाजा उघडा राहिला असेल तर मग विजेचं बिल जास्त आलं तर मला येऊ दे मी भरेन. 20-25 हजार 50,000 आलं तरी मी भरेन. हे माझ्यामुळे झालं असेल तर मला खूप असू दे. आय कॅन अफोर्ड. मी भरेन 50,000 रुपये भरेन. ठीक आहे तुला हरकत नाही तर मला काहीच हरकत नाही. दार बंद आहे तर मला सांगते यार 50,000 आलं तर वाटला गेले. आता थोडाच वेळ काढायचा आहे. काही हरकत नाही. गुड जॉब. काही नाही सगळं झालेलं आहे कळलं का? आणि आता हा वेग आहे ना मी इथेच ठेवतो. अरे नाही डोळ्यासमोरच राहू दे. सारखं ना आज जायला लागतं ना. पाय दुखायला लागले. 7-8 किलोमीटर चाललोय मी आत्ताच्या. झोपू दे आता मला. समूह आता 5 मिनिटासाठी कशाला झोप? कसली काय चाललंय मग? 5 मिनिटांनी बाबा मज्जा आहे एका माणसाची. मज्जा आहे. आम्हाला तर काहीच नाही. काय चाललंय तू? कशाबद्दल म्हणतेस तू? सोमू एवढी झोपाली सोमू? सवय तुझा वीक कुठे आहे रे? वीक समू तुझा वीक मी असं विंचरून ठेवू? हात लावायचा ना त्या वीगला. माझा वीग महागातला वीग आहे. हात लावायचा नाही त्याला. मी तुझं करिअर त्याच्यावर अवलंबून आहे. हा बरं मी शूटिंगला जाणार आहे ना तर मी असं विंचरून ठेवते ना. नको ना करू हे. मी करतो ना. किती राट झालाय. मला तशी झोप येत नाहीये ना. बरं कर पण मला झोपू दे. पण नीट करा ते. कळलं का? महागातला वीग आहे तो. हो बरं. जरा ओला झालाय. मी ना हे सुकट टाकते इकडे या साईडला. म्हणजे मग काय होईल? समीर ऐक ना. तुझा वीक खिडकीतनं खाली पडला. 22व्या मजल्यावरून खाली टाकलास तू माझा वीक? टाकला नाही पडला. अरे एक अक्कल आहे का तुला? 22व्या नाही 12 वाजले. कधीच 12 वाजले. या हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. उचला. अरे काय अरे काय चाललंय? हॅपी बर्थडे. काय आहे सगळं? हॅपी बर्थडे. अरे 10 तारीख आहे ना. 10 तारीख आहे. तुझा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. अगं आज 10 एप्रिल आहे. हो अगं भवाने माझा वाढदिवस 10 मेला आहे. हे काय आहे सगळं? साडी भवानी आगाऊ. खांडेकर विचार. एका महिन्याने याच वेळी भेटूया. खर्च कशाला करायला लावला टकल्या? माझं काही नाही याच्यामुळे झालेलं आहे. 12 वाजे पण जागे राहून मूर्खासारखे. खालच्या बायकोला अक्कल नाही. बायकोला माहिती नाही तुझा वाढदिवस कधी आहे. सॉरी मला माहित नव्हतं. तू साला हे पण माझ्यासाठी नवीन जबरदस्त. क्या बात है. रसिक तुम्ही कशी दाद द्याल? सई मी याला म्हणेन YZ परफॉर्मन्स. येडा झल्ली परफॉर्मन्स होता हा. मला असं वाटतं की एखाद्या प्रेक्षकासाठी सगळ्यात मोठा क्षण तो असतो जेव्हा त्याला त्याच्या डोळ्यांनी हे दिसतं की समोरचे कलाकारसुद्धा तितकीच मजा घेत काम करतायत जेवढी मजा त्याला बघायला येते. आणि मला असं वाटतं तुम्ही इनडिरेक्टली हा हॅपीनेस प्रत्येक वेळेला
पसरवता आणि ते खूप महत्त्वाचं वाटतं मला. आजही तो हॅपीनेस आमच्यापर्यंत पूर्णपणे पसरला गेला. अमेझिंग, आउटस्टँडिंग, सुपर्ब. प्रसादा, जितक्या उंचीवरून तुझा वीक पडला तितक्याच उंचीवर स्किट गेले. मला लिटरली असं वाटत होतं की माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये 2 नवरा बायकोमध्ये हा संवाद चाललेला आहे. इतकं नॅचरल, इतकं सटल आणि तरीसुद्धा बेसुमार हिलेरियस असं हे स्किट होतं. ला जवाब, सलाम आहे तुम्हाला दोघांना. सुपर परफॉर्मन्स. वा वा, खरंच खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, मेडिकल सायन्सला आव्हान देणारे अनेक इसम आपल्याला जागोजागी दिसतात आणि विशेष म्हणजे शहाणे सुरते लोक सुद्धा त्यांच्याकडे उपचारासाठी जातात. असाच एक जालिम उपचार घेऊन तुमच्या समोर येत आहेत रत्नागिरीची 2 हास्यरत्न, अर्थात प्रथमेश आणि श्रमेश. भाई और बहनों, हमारे यहाँ टूटी हुई, खींची हुई, मरोड़ी हुई सब हड्डियों का इलाज किया जाता है. बदन दर्द, पीठ का दर्द, कमर का दर्द, दर्द दिल, दर्द जिगर, पाडाला पिकला आंबा, सगळे जरा थांबा. सब जगह का इलाज हमारे यहाँ किया जाता है. लेडीज का मसाज लेडीज करेंगे, जेंटस का मसाज जेंटस करेंगे. हाँ किशोर दादा, बुलबुल वाजवून बोट दमली तर बोट मोडून मिळतील. वा दादा करून मान दुखली तर मान पण मोडून मिळेल. आणि ढोलकीच्या मागे डुलकी लागली तर बाबा झोप पण मोडून मिळेल. कारण आपल्याकडे सर्व गुण संपन्न म्हणजे मी हाड वैद्य आहे, जो बहुत ही हार्ड है. एक्सक्यूज मी, गौरव हाड वैद्य तुम्ही का? हो. पण तुम्ही एवढे म्हातारे कसे? अचानक आलेलं म्हातारपण. का? शाप दिला, शाप जुजवी देवीने खूप वर्षापूर्वी, म्हणजे कालच्याच एपिसोड मध्ये माझ्या पार्टनरने जुजबी नाकारली आणि जुजबी देवी चिडून तिने मला शाप दिला. शाप ऐवजी मला जुजबी दिली तर चाललं असतं. पैठण आणि जुजबी एकत्रच घरी घेऊन गेलो असतो. असू दे, चुक्याबरोबर ओलं पण जळतं त्यातली ग. तुझं काय जळलंय? माझं काय जळलं नाही, माझा डावा हात उतरलाय. कोणी भात उतरलाय? हात नाही हो, हात उतरलाय. एक मिनिट, वयामुळे सगळं होतं आणि हे कानाचं मशीन. हा बोल काय झालं? माझा हात उतरलाय. हात उतरलाय? अच्छा, मनातून नाही हो, खांद्यातून हात उतरलाय आणि जरा चमक भरल्यासारखी झाले. चमक खरी स्कीट मध्ये भरली पाहिजे. तुझ्या हातात भरली? हो. बघू. हात दुखतंय खूप. पण मला सांग, हे सगळं कशामुळे झालंय? ऍक्च्युली माझी एक गर्लफ्रेंड आहे, तिच्याबरोबर मी फोटोशूट करायला गेलो आणि एकांतात ती लाडात आली. एकांतात लाडात? हो, लाडात आली आणि मला बोलली मला उचलून घे. मग तू काय केलं? मी उचलून घ्यायला गेलो आणि हात उतरला. हो. काय नाव काय तुझ्या गर्लफ्रेंडचं? लाज वाटते. त्या चौघात नाव घ्यायला लाज वाटणारी गर्लफ्रेंड करायची कशाला? तसं नाही, म्हणजे तिचं नाव घ्यायला लाज वाटते. तिचं नाव नेहा ठाकूर. आमिरच्या अख्ख्या बँड सकट अंगावर आली की काय? नाही. मग अच्छा, म्हणजे आता गब्बर ऐवजी ठाकूरने हात तोडण्याचं प्लॅनिंग केलंय. नाही तसं नाही, मी तिला एकटीलाच उचलत होतो पण ते मला भारी पडलं. अच्छा, तिला भारी पडलं कळलंय मला, पण तू चुकीचा बोलतोस हेही कळलंय मला. तुम्हाला कसं कळलं मी खोटं बोलतोय? अरे, नेहा ठाकूरला तू उचलला असता, फक्त हात उतरला नसता, मग देवाने तुला अख्खा उचलला असता. खरं कारण सांग मला काय ते, कारण डॉक्टर बरोबर कधी खोटं बोलायचं नसतं. मी काल दिवसभर स्किट लिहित होतो. एवढी स्किट्स लिहिली? नाही, स्किट एकच लिहिलं. सरांनी 10 वेळा रिराईट करायला सांगितलं.
शाप महागात पडलाय. बरं मग 10 वेळा तू राईट केलंस, मग हा शाप तुला हाताला नाही तर मेंदूला मिळालेला आहे. ही शिक्षा हाताची नाही तर मेंदूची आहे. नाही, ही शिक्षा खांडेकरला मिळाली. कशी काय? 11व्यांदा त्याला लिहायला सांगितलं सरांनी. ओके, मला तुझा एकंदर प्रॉब्लेम कळलेला आहे. काम कर, इकडे बस, इकडे बस. हा, शांत बस, निवांत बस. मी निवांत आहे. मी तुम्हाला सांगतो की मी चांगल्या डॉक्टरला सोडून तुमच्याकडे आलो. तुम्ही माझे चांगले उपचार करा. ओके, निवांत हो, एकदम शांत. मी शांत आहे. एकदम मोरपी. मी तुझ्या हाताचा उपाय करतो. हात कशाला मुरगावला तुम्ही? अरे आता एक हात तू लपवून ठेवलास, मग मला हा हात मिळाला, तो केला मी बरोबर. अहो, हा पोट खाजवायला नाही ठेवलाय मी. तो दुखतोय म्हणून बांधून ठेवलाय. तुम्हाला डावा बोललो, तुम्ही उजवा का मुरगालात? अरे मी माझ्या डाव्या बाजूचाच मुरगळलाय. अरे तुमचा डावा तो माझा उजवा असतो ना. अच्छा, कधीपासून? जन्मापासून असंच आहे, अशी सिस्टीम असते ती. हा, मी डाव्याचं बघतो. एक काम करतो, आपण तुला तेलाने मॉलिश करूया. शांत हो, एकदम शांत, एकदम चांगला, एकदम निवांत, हळूवार. मला तुझा हात फ्री करावा लागेल. घाबरू नको, थोडस दुखेल. सावकाश करा. थोडा हात दुखणार, पण हात बरा होणार. कशी वाटली किमियागारी? काय केलं तुम्ही? काय लावलं मला? ते गुणकारी. काय, कुठलं तेल आहे? हे बघ ना, गुणकारी आहे. काय, पण माझं असं का झालं? माझे हात ताट का झाले? ते मी चुकून लकव्यावरचं तेल लावलं. ज्यांचे हातपाय लूज पडलेले असतात ना, त्यांना हे तेल लावलं की ते असे ताट होतात. अरे, ते चुकून तुला लावलं. मग ते आता लूज कसे होतील? ते तुझ्या लकवर अवलंबून आहे. नाही, काहीतरी करा. ते मी मारून टाकी ना तुम्हाला. माझ्याकडे उपाय आहे. माझ्या रामबान मित्राला फोन लावतो. डॉक्टर भिकू वैद्यवाले. 1 मिनिट. भिकू वैद्यवाले हे नाव? हा भिकू मला ठिकू करणार? अरे एवढं झालं असतं तुला हे सगळं सुचतंय? करा. हॅलो भिकू. अरे ते ह्यांचं ना ते असं झालंय. हा, आणि मग ते मी तसं केलं, आणि मग तसं केल्यावर त्याचं असं झालंय, आणि मग अशानंतर मग तसं केलं पाहिजे का? अच्छा, असं केलं की आता असं होईल. असं केलं की कसं होईल? हा ठीक आहे, मी करतो. ओके, बाय, टेक केअर. झालं. नुसतं असं तसं केलं तुम्ही. त्याला मला काय झालं ते सांगितलंच नाही. त्याने डायरेक्ट उपाय सांगितलं तुम्हाला. भिकूचा नंबर डायल केला की त्याला कळतं इथे काय प्रॉब्लेम आहे. आता भिकूला मी सांगितलंय त्याप्रमाणे मला करायचंय. फक्त पुन्हा तुला डोळे मिटावे लागतील, शांत व्हावं लागेल, निवांत व्हावं लागेल. डोळे मिटावे लागतील. आता मला उपचार करू दे. काय केलं तुम्ही? माझं सगळं वरचंच दिसतंय फक्त. डोंट वरी, आता तू बरा होशील. तुला बूट काढावा लागेल. बूट कशाला काढताय तुम्ही? बूट कशाला काढताय? ओ, माझा डावा हात मुरगाळलाय. 1 मिनिट. आता थोडस दुखेल, पण तुझं दुःख नाहीसं होईल. कुठे दुखेल? इकडे कसं वाटतंय? हे बघ खाली भाग. काय केलं पायाचं तुम्ही? काय केलं माझ्या पायाचं? अरे तुझ्या पायातला ट्यूमर बरा केला. पायातला कुठे ट्यूमर? अहो, डावा हात मुरगाळला, पायातला कुठे ट्यूमर काढताय तुम्ही? थांबा. तुमचा डावा हात दुखतोय मला आता कळलंय. उजवा हाताचे पण वांदे झाले, मान पण मोडली आहे, पण तुमचा जो पाय शिल्लक आहे त्याच्यातला अपेंडिक्स काढला तर सगळं बरोबर. पायातला उत्तम सादरीकरण झालं. मस्त कॉन्सेप्ट होती, मजा आली. विचारूया हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. प्रसाद दा. सिच्युएशन खूप इंटरेस्टिंग होती आणि कॅरेक्टर्स खूप मस्त. तुझं कॅरेक्टर मला फार आवडलं. त्या हाड वैद्याचं त्याचं एक पर्टिक्युलर बेरिंग होतं आणि ते तू शेवटपर्यंत फार उत्तम मेंटेन केलं होतंस. एक वेगळंच कॅरेक्टर बाह्य रूपात सुद्धा आज दिसलं, त्याची फार मजा आली मला. आणि सिच्युएशन खूप इंटरेस्टिंग होती. अशा सिच्युएशन्समधल्या स्केचमध्ये पुढे काय होणार आहे हे कळायच्या ते संपलं तर त्याची अजून मजा, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तो मला असं वाटलं की थोडासा अजून स्पीड असतं तर चाललं असतं, पण आय एन्जॉयड. मजा आली.
देवी. खरं सांगू का, म्हणजे मला आठवते तेवढं तरी या भूतलावर दुसबीला नाही म्हणणारा तू एकटाच असशील. हो 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 हो, आणि त्याच्यावरती रिस्पेक्ट तर वाढलाच आहे माझा, पण अजूनही काही मिश्र भावना माझ्या मनात जागृत झाल्यात. पण मजा आली. प्रथमेश, तुझं कॅरेक्टर कमाल होतं आणि ते तू खूप सुंदर साकारलंस. स्क्रिप्टमधला जो सिच्युएशनल विनोद होता जो माझ्या भावड्याने लिहिला होता तोही खूप आवडला. आणि सादरीकरण मला असं वाटलं की हे तुमचं बेस्ट नव्हतं, तुम्ही याच्यापेक्षा खूप जास्त कमाल करू शकता. पण काय आहे, गिल्ट असतो मनात, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, त्यामुळे अशा गोष्टी घडतात. त्यामुळे मी यावेळेला तुम्हाला माफ करते, पण अशी नवीन नवीन कॅरेक्टर्स बघायला आम्हाला खूपच आवडेल. अभिनंदन. थँक्यू सो मच बॉयज, थँक्यू. आणि मंडळी, आता आपल्याला कळणार आहे की कोण ठरलेले आहेत ह्या आठवड्याचे हास्य महारथी. आणि हा निकाल जाहीर करण्यासाठी मी हास्य रसिकांना मंचावर येण्याची विनंती करते. तर आज कोणाला मिळाली आहे संधी नशीब आजमावण्याची? कोण आहे ते लकी वन? मला असं वाटतं की खूपच ऑब्वियस रिझल्ट आहे की काय, असंच वाटतंय. आमच्या दोघांचेही लाडके आणि महाराष्ट्राचेही लाडके, आणि ज्याला नटराजाने आशीर्वाद दिलाय असं समीर आणि विशाखा. तुम्हाला दोघांना माहितीच आहे की 3 ट्रेज आहेत, त्यामधून एक एक एनव्हलप निवडायचं आहे आणि त्या 3 एनव्हलपमधून एक एनव्हलप फायनल करायचं आहे. दादा, तुझी बारी. कम ऑन सम्या. कम ऑन, ऑल द बेस्ट. हे फायनल लकी. ही समीर दादाची एनव्हलप्स आहेत आणि ही विशाखा ताईची एनव्हलप्स आहेत. ओके, आधी तू. ऑल द बेस्ट. कम ऑन. काय 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 पूर्ण असं नाही. आणि अशा प्रकारे विशाखा ताईला मिळालेली आहे शिट्टी. एक मौल्यवान वस्तू गमावलेली आहे दादा, तुला ही संधी मिळाली आहे. Come on, go on, go on, go on, go on, go on, go on. होम थिएटर. चला आता काय गमावलंय ते पाहूया. एक्झॅक्टली. विशाखा ताई, तू आधी ये. ब्युटी हॅम्पर. आणि अशा प्रकारे विशाखा ताईनं गमावलेला आहे ब्युटी हॅम्पर. मोबाईल फोन. आता जाणून घेऊया की समीर दादांना कोणकोणत्या गोष्टी मिस आउट केलेल्या आहेत. समीरनी मिस केलेली आहे खेळण्यातली गाडी. आणि शेवटची वस्तू बघूया ती कोणती आहे. ओके, समीर दादांना मिस केलेला आहे कॉफी मेकर. विजेत्यांचं अर्थात समीर दादाचं खूप अभिनंदन आणि उगाचची भेट मिळालेल्यांचं सांत्वन. तर मंडळी, याच नोटवर आम्ही तुमचा निरोप घेतो.